ईडीने किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यावर आजचा कोर्टाचा निकाल राखून कोर्टाने ठेवलेला आहे। ईडीने कोर्टाकडे 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे आणि कोर्ट आता याकडे नेमका काय निकाल देत आहे पाहणं महत्त्वाचं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, कोर्टामध्ये नेमका काय घडलं आणि निकाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? अश्विन, जवळपास 2.5 तासांच्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवलेला आहे। अरविंद केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी आणि त्यांचे अन्य एक वकील यांनी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादामधून नंतर मग शेवटी न्यायालयाने अनेक तास हा सगळ्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडीने सातत्याने अरविंद केजरीवालांच्या कोठडीची मागणी केली, तर दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेची मागणी ही केजरीवालांच्या वकिलांनी केली होती। आता यावर निकाल राखून ठेवलाय। थोड्याच वेळात कोर्ट निकाल देईल। आता हा निकाल द्यायला कोर्टाला अगदी अर्ध्या तासापासून ते 3 तासापर्यंत किती वेळ लागू शकतो, कारण न्यायालय किती विस्तृत आदेश लिहिणार त्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। धन्यवाद सोमेश, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।